संतांचा अवतार ह्या जगाच्या कल्याणासाठी असतो. भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराजांनी गंगेच्या काठावर 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण राजा परीक्षितीला सांगितलं 7 दिवसामध्ये, आणि परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं, हे सूतजी महाराज, ज्या राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये शुकाचार्य महाराजांनी भागवत कथा सांगितली, ही कथा आम्हाला थोडीशी विस्तारानं सांगा, हा प्रश्न केला. हे पहा, 88,000 ऋषी मुनी समोर बसलेले आणि सूतजी महाराज कथा विस्तारानं सांगा म्हटल्याच्या नंतर पुढे बोलतात. सूतजी महाराज सांगतात, हे शौनकादी ऋषी हो, महाभारतीय युद्ध संपलेलं आहे. महाभारतीय युद्धामध्ये आता पांडव सुटता कोणीही शिल्लक नाही. पितामह भीष्म शरपंजरी पडलेले आहे आणि शेवटची घटिका दुर्योधन मोजतोय. प्राण जाण्याची वेळ आहे दुर्योधनाचा, आणि एवढ्यामध्ये अश्वत्थामा दुर्योधनाच्या समोर येतो आणि म्हणतो, दुर्योधना, माझं ऐकलं नाहीस. अरे 11 अक्षोणी सैन्य तुझ्याकडं, फक्त 7 अक्षोणी सैन्य पांडवाकडं. माझी इच्छा होती तू मला शेवटी तरी सरसेनापती करशील, माझी इच्छा होती. तेव्हा दुर्योधन म्हणतो, आज कौरवांच्या सैन्याचा सेनापती तूच आहेस. रक्ताचा टिळक दुर्योधन त्या अश्वत्थाम्याला लावतो, महाराज सरसेनापती सैन्य कुठं आहे? एकटा अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा हा चिरंजीवी आहे, एक ध्यानात घ्या. सर्व कौरव मृत्यूशयामध्ये पडलेले आहेत. पितामह भीष्म शरपंजरी आहेत आणि शेवटचा कालखंड, अंतिम घटिका दुर्योधन मोजतो. आणि शेवटी दुर्योधन म्हणतो, अश्वत्थामा, 11 अक्षोणी सैन्य गेलं महाभारतीय युद्धात, परंतु या नजरेने, या डोळ्याने एकही पांडव मेल्याला मी पाहिला नाही. सैन्य ठार झालं, मी मरतोय याचं दुःख मला नाही, परंतु पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही याचं सर्वात मोठं दुःख आहे. अंतकरणामध्ये शल्य आहे, त्यांना काहीच झालं नाही. महाराज, सुंदर भाव आहे. पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही, काय कारण आहे? मागे पुढे उभा राही सांभाळितो, आलिया घात निवाराया, पाहते पांडव अखंड वनवास, पाहते पांडव अखंड वनवास, पाहते पांडव अखंड वनवास, पाहते पांडव पांडव अखंड वनवास, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव
परी त्या देवासी, परी त्या देवासी आठवीत आठवीत पाहती पांडव अखंड वनवास, विको द्यायचा थोडा, पाहती पांडव अखंड वनवास, पाहती पांडव अखंड वनवास. हस्तिनापुराचे नियमाने तर उत्तराधिकारी आहेत. राजा पंडूच्या नंतर या महाभारत वर्षामध्ये हस्तिनापूर दिल्लीच्या गादीवर अधिकार कोणाचा असेल तर ते पांडवांचा. एक ध्यानात घ्या, पांडव हे धर्माने वागणारे, परंतु धृतराष्ट्राने अधर्माने राजाची गादी आपल्या ताब्यामध्ये घेतली. 100 कौरव आहेत आणि हे 100 कौरव लहानपणापासूनच पांडवांचा घात करण्यासाठी टपून बसलेले आहेत. वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या ठिकाणी पांडवांना ठार करण्यासाठी 100 कौरव नेहमी प्रयत्न करतात. त्यांची आई कोणती आहे? 5 मुलं, 6वी सून पदरामध्ये. या 5 मुलांना आणि 6व्या सुनाला पोटाशी धरून आपलं जीवन व्यतीत करणारे पांडव, आणि त्यातले त्यात 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांच्या वाट्याला आला. अखंड वनवास आहे. वनवासामध्ये पांडवांनी कधी भजन सोडलं नाही, भगवंताचं चिंतन केलं. म्हणूनच काय कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्धाचा प्रसंग उभा राहिला, माझे ज्ञानोबा वर्णन करतात, ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंग धरो अर्जुनीसी, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम. नवल विशेष आहे. अर्जुनाच्या रथावर एक ईश्वर नाही, एक भगवान नाही. अर्जुनाच्या रथावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सारथ्य करीत आहे. समोर माझ्याकडे लक्ष द्या. 18 अक्षोणी सैन्य आहे. शंखनाद पितामह भीष्मानी शंख वाजवलेला आहे. युद्धाचा प्रसंग आहे महाराज समोरासमोर. अर्जुनाने सांगितलं भगवंताला, भगवान सैन्ययोर भयोर मध्ये रथम स्थापय मे च्युत यावदेता निरीक्षेहम योद्धू कामान अवस्थिता. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. भगवंतानी तो दिव्य रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला आणि असं नियोजन केलं की जेणेकरून अर्जुनाला पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे प्रत्यक्ष डोळ्याने दिसले पाहिजे अशा ठिकाणी रथ उभा केला. सारथी आहे. समोर भगवान आहेत, पाठीमाग ध्वजस्तंभावरी वानरू भगवान हनुमान जे आहेत, जो बुद्धिमंत शंकरू. ज्ञानोबा वर्णन करतात
जो प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार आहे. पवनतय संकट हरण मंगल मूर्ती रूप. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, यशे थोरविला मारुती. अरे ज्यांच्याकडे दोन विभूती आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. गीतेचा शेवटचा श्लोक आहे. संजयना सांगितलं, धृतराष्ट्रा माझं म्हणणं असं आहे. संजयने विचारलं, संजय तुझ्या मनातली गोष्ट सांग, तुझं गणित सांग, तू भविष्य येत आहे. संजयनं सांगून टाकलं, महाराज माझं म्हणणं असं आहे, शेवटी तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही विचार करा. माझा मुद्दा इथं चालू आहे. दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, एकही पांडव मेला नाही. एक बोलू का? देव राखित या मारील कोणी नमोरे काठा हिंडता वनी. ज्याचा रक्षण करता परमात्मा आहे, बाल न बाका होय जिस पे कृपा रघुराज की, बाल न बाका होय. कबीरदास महाराज बोलते, जितने इतने तारे गगन में इतने शत्रु होय जिस पे कृपा रघुराज की, बाल न बाका. अंतःकरणामध्ये दुःख आहे दुर्योधनाच्या. अश्वत्थामाने वचन दिलं, शपथ घेतली, दुर्योधना तुम्हाला सेनापती केलंस ना. अरे एका क्षणामध्ये पांडवांचा वध करतो. दिवस मावळतीला गेलेला होता आणि अश्वत्थामा महाराज रागाने कुटील डावाने पांडवांच्या शिबिरामध्ये पोहोचला. संध्याकाळची वेळ आहे, झोपण्याचा समय झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं, द्रौपदीला सांगितलं, आज शिबिरामध्ये शामियाण्यामध्ये झोपायचं नाही, बाहेर चल. महाराज ही 5 पांडव आणि द्रौपदी बाहेर पडले. भगवान बाहेर घेऊन गेलेले आहेत, परंतु त्याच शामियाण्यामध्ये तंबूमध्ये द्रौपदीची 5 मुलं आहेत, ते गाढ निद्रेमध्ये झोपलेले आहेत. आणि नेमका अश्वत्थामा त्या शामियाण्यामध्ये आला आणि झोपेत असलेली द्रौपदीची 5ही मुलं जाग्यावर ठार केली, त्यांचा घात केला आणि त्यांची ही शिरं मुंडकी कापून घेऊन तो अश्वत्थामा परत निघून गेला. कुठं? ज्या ठिकाणी दुर्योधन अंतिम घटका मोजत आहे, पडलेला आहे. दुर्योधनाच्या समोर ती 5 मुंडकी हातामध्ये अशी धरून अश्वत्थामा बोलतो, दुर्योधना पा, अरे 5ही पांडव मी ठार करून आज आलेलो आहे. मला या अगोदरच तू सेनापती केला असतास तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. दुर्योधनाने विचार केला, पांडव 5ही पांडव ठार केले. अरे ज्या पांडवांनी 11 अक्षोहिणी सैन्य ठार केलं आणि एकट्या अश्वत्थाम्या तू 5ही पांडव ठार केले, पाहू दे मला. जेव्हा दुर्योधनाने मान उंचलून पाहिलं महाराज, अश्वत्थाम्याने ती 5 मुंडकी अशी धरलेली आहे. दुर्योधनाने कपाळामध्ये हाणून घेतलं, ढसाढसा रडायला लागला दुर्योधन. अश्वत्थामा अरे काय केलं? अरे आमचा वंश संपवलास तू. एक ध्यानात घ्या, महाभारतीय युद्धामध्ये दुर्योधन कितीही दुष्ट असला तर कधी रडला नाही, परंतु आज मात्र ढसाढसा रडायला लागला. अरे कौरव तर अगोदरच
संपलेले आहेत आणि पांडवांची 5 मुलं, उद्या पांडव पण संपणार आहेत. वंशाचा दिवा तू संपवलास, कपाळामध्ये हाणून घेतला आणि प्राण सोडले दुर्योधनाने. इकडे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी शामियामध्ये परत येतात. पाहतात तर काय, अंथरुणामध्ये रक्ताचा थारोळ पसरलेला आहे. शामियामध्ये द्रौपदीच्या लक्षात येतं की माझ्या मुलांचा घात झालेला आहे. द्रौपदी धाय मोकळून रडायला हंबरडा फोडते. महाराज, आई आहे शेवटी. लेकुराची हितो वाही माऊलीचे चित्तो, आईची कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. धाय मोकळून रडते द्रौपदी. पांडव येतात, भगवान श्रीकृष्ण येतात. पाहतात तर काय, 5 मुलं अश्वत्थाम्याने ठार केलेली आहे. पांडवांच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा बाण फुटलेला आहे. अर्जुन म्हणतो, द्रौपदी, ज्याने तुझे हे मुलं ठार केलेले, मारलेले आहे, त्याला निश्चित मी पकडून आणेल, त्याला दंड देईल, मृत्यूदंड देईल. आणि महाराज, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण रथ घेऊन अश्वत्थाम्याला शोधण्यासाठी जातात. अश्वत्थामा पुढे पळत आहे, पाठीमाग अर्जुनाचा रथ आहे. घनघोर युद्ध झालं. अश्वत्थामाला अर्जुनाने पकडलं, रथात घालून आणून द्रौपदीच्या समोर हजर केलं आणि द्रौपदीला विचारलं, सांग नेमकं काय करायचं? तुझ्या मुलांना ठार करणारा हा अश्वत्थामा आज तुझ्या समोर आहे, याला काय दंड करायचा आहे? तू म्हणशील ते शिक्षा याला मी आज देतो. मृत्यू दंड म्हणलीस तर मृत्यू दंड देऊ. सांग द्रौपदी, काय करायचं? महाराज, द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. द्रौपदी विचार करते, माझीच मुलं नाहीशी झाली, परंतु वृद्ध अवस्थेमध्ये असणारी गौतमी आहे, द्रोणाचार्यांची धर्मपत्नी म्हातारी आहे, एकुलता एक मुलगा आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे, ब्राह्मण पुत्र आहे. ब्राह्मण पुत्र असून शेवटी गुरुपुत्र आहे, गुरु बंधू आहे पांडवांचा. द्रोणाचार्यांनी पांडवांना विद्या शिकवली आणि याला जर ठार केलं, मृत्यूदंड दिला, तर गौतमीच्या अंतकरणाला किती वेदना होत्या. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. द्रौपदी विचार करते आणि शेवटी द्रौपदी बोलते, माता शिशुना निधनम सुतानां निमिष्य घोरम परितप्यमाना. माता शिशूनां निधनम सुतानां. काय करावं? आईला जेवढं दुःख आहे आपल्या मुलाचं, तेवढं दुःख कोणाला नाही. शेवटी द्रौपदी म्हणते, गुरु बंधूर्न हंतव्यम. तो तुमचा गुरु बंधू आहे. तसं तर या ठिकाणी विस्तारानं बोलण्यासारखं आहे. हा विषय 1 तासाचा नाही बरं का. या ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 सत्र घालावं लागतील तर हा विषय पूर्ण होईल. असा गहन विषय आहे. द्रौपदी सांगते अर्जुनाला, तुमचा गुरुबंधू आहे आणि ब्राह्मण आहे. ब्राह्मण कसाही असला तरी त्याची हत्या करता कामा नये. ती ब्रह्महत्या आहे. ब्रह्महत्येचं पातक लागल म्हणून सोडायला सांगते बरं का. सोडायचं काय करायचं? अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णाला विचारलं, भगवान तुम्ही सांगा नेमकं काय करायचं? ब्राह्मण पुत्र आहे, मान्य आहे, ब्रह्महत्येचं पातक लागेल, परंतु हा आतताई आहे.
आताताई या शब्दाचा अर्थ माहित आहे का? जे निष्पाप लोक आहेत, छोटे छोटी बालक आहेत, त्यांना काही कळत नाही, आशांचा वध याने झोपेमध्ये केलेला आहे. आणि धर्मशास्त्र सांगते की आताताईचा जर वध कोणी केला असेल तर त्याला सोडता कामा नाही, त्याला दंड मिळाला पाहिजे. दंड मिळणं हे उचित आहे. नेमकं काय करू? भगवंताला विचारतात अर्जुन. शेवटी शिष्यस्तेहम शादी माम तम प्रपन्नम, आणि सांगितलं तू असं कर. त्या अश्वत्थाम्याच्या डोक्याची 5 पाठ काढ. महाराज अश्वत्थाम्याचे डोक्याची 5 पाठ काढली, एक मिशी काढली, मूछ, सेंदूर फासला, काळो फासलं, आणि जो चिरंजीवी असणारा अश्वत्थाम्याच्या डोक्यावर मणी, तो मणी काढून घेतला. खेटराची माळा त्याच्या गळ्यामध्ये बांधली आणि अश्वत्थाम्याला हाकालून दिलं. अवमान केला. एक ध्यानात घ्या, शहाण्या लोकांचा जर अवमान झाला तर ते मृत्यूपेक्षाही भयंकर असतो. ज्ञान्यांचा जर अवमान झाला तर मृत्यूपेक्षा, एकदा मृत्यू चांगला परंतु अपमान चांगला नाही. म्हणून कबीर महाराज बोलतात, कबीरा उस घर मत जाई, कंचन बरत सीरो, पत्थर बरत सीरो, आव नहीं आवत नहीं, नहीं नैनो में नीर. कबीरा उस घर मत जाई, पत्थर बरसत सीरो. हा मृत्यू आहे. अश्वत्थामा रागारागाने गेला आणि अश्वत्थामाने विचार केला, माझा एवढा अपमान, घोर अपमान, अरे ठार केला असतं तर एकदा बरं झालं असतं. हे माझं तोंड, काळं तोंड मी कोणाला दाखवू? राग अनावर झाला आणि अश्वत्थाम्याने खर तर क्षमा मागायला पाहिजे होते की मला तुम्ही जीवदान दिलं, परंतु राग अनावर झाल्याने क्रोधाने अश्वत्थाम्याने विचार केला, खूप बुद्धी निर्माण झाली. परत अश्वत्थाम्याने विचार केला, संबंध पांडव आणि पांडवांचा वंश नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि क्षणाचाही विचार न करता अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. कोणावर? उत्तरेवर. कारण उत्तरेच्या गर्भामध्ये राजा परीक्षित आहे. अश्वत्थाम्याला माहित होतं, कारण महाभारतीय युद्धामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये ठार केला कौरवांनी. उत्तरा सती गेली नाही, कारण उत्तरेच्या पोटामध्ये 1.5-2 महिन्याचा गर्भ होता. सती जाता येत नाही, मग उत्तरा थांबलेले. अश्वत्थामाने विचार केला, पांडव आज न उद्या वय संपल्याच्या नंतर मरणारच आहेत. जी 5 मुलं होती तिथं ठार केले. राहिला गर्भात असणारा पांडवांचा वंश. ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. कोणाच्या गर्भावर? तर उत्तरेच्या. आणि ते ब्रह्मास्त्र उत्तरेकडे अत्यंत वेगाने धावत आहे. महाराज ब्रह्मास्त्रीनं पाहिलं, महाराज काय करावं? उत्तरेनं पाहिलं ते ब्रह्मास्त्र स्वतःकडे येत आहे. आणि शेवटी उत्तरेने विचार केला, या ब्रह्मास्त्रातून, या संकटातून एकच सोडवणार आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गोपाल श्रीकृष्ण. उत्तरा ही भगवान श्रीकृष्णाची भाची आहे, भाचा सून आहे. आलं लक्षामध्ये? अभिमन्यू हा भाचा आहे, भाचा सून आहे. काय वय असेल महाराज? अहो पहिल्यानं नवीनच लग्न झालेलं, 14-15व्या वर्षी, 17-18 वर्ष वयाचा असणारा अभिमन्यू युद्धामध्ये ठार झाला. 1.5-2 महिन्याचा गर्भ आहे, कवळी पोर, आधीच दुःखाला पारावार नाही. आणि परत अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरा धावत पळत आली, भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाली. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने
देवकी नंदनाय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमो। हे भगवान, माझ्या गर्भाची रक्षा करा। उत्तरा म्हणत नाही प्रभू तुम्ही माझी रक्षा करा, उत्तरेच्या तोंडातले शब्द आहे भगवान